आईच्या गावात लगेच भिजलं माझं. तुम्हाला जर डाव्या हाताला दिसत असेल तर ट्रक डिवायडर क्रॉस करून खाली गेलाय आणि मध्येच अडकलाय तो. किती जवळ हा डिस्टन्स आहे इंडिया आणि चायनाचा. आम्हाला सनराईज असा बघायचा होता, बट ढगांच्या पाठी सूर्य लपून गेला आणि सनराईज बघायचा आमचा राहून गेला. बट आपल्या ज्या बाईक्स आहेत त्यांना कोल्ड स्टार्ट केलं, जेव्हा स्टार्टच होत नव्हतं एवढी थंडी येते. सो एक 5 ते 10 मिनटं त्यांना मी असे चालू ठेवून, जेणेकरून पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही देणार. पँगॉंग ज्या गोष्टीने फेमस झालं किंवा ज्या गोष्टीसाठी अजूनही फेमस आहे ते म्हणजे 3 इडियट्सचं शूट इथे झालं होतं. तर खाली जर तुम्हाला दिसत असेल तर 3 इडियट्सची स्कूटर वगैरे सर्व फोटो वगैरे काढण्यासाठी त्यांनी तिथे ठेवलेलं आहे. बट 3 इडियट्सचं ॲक्च्युअल शूट तिथे कुठेतरी झालं आहे. हाँ मराठी. तर आपण निघतो आता पॅनोरामा कॅम्प साईडकडून. तर सर बहुत अच्छा खाना था, बहुत अच्छा लगा. पॅनोरामा लेक आहे ना हे आता येत्या 15 सप्टेंबरपासून बंद राहील, ते 6 महिने कंटिन्यू बंद राहील. ओके चलो गाईस बाय. चलो सर बाय. आता आपण जाणार आहे 3 इडियट्स पॉईंटकडे आणि तिथे जाऊन थोडंसं फोटो काढू, पॉईंट बघू तो, आणि तिथून हनलेला जायला निघू. कारण तिथून हनलेला काहीतरी खाऊन आपला पुढे जायचा प्लॅन आहे. पुढे जाणार आहे आपण ओमिंगला, जो हायेस्ट पास आहे. ओके ह्या कॅम्पसाईट बंद असायचं एकच रिझन ते म्हणजे की थंडी आणि थंडी. तर 6 महिने कॅम्पसाईट बंद असतील. जे काही कॉटेजेस असतील, जर कोणी इथून पुढे यायचं प्लॅन करत असेल तर इथे कॉटेजेस आहेत, कॉटेजेस चालू असतात. बट टेंट हाऊस आहेत आणि टेंट हाऊसमध्ये थंडी खूप असते, त्यामुळे टेंट हाऊस सध्या ते बंद करतात. माझ्या डाव्या बाजूला हे पँगॉंग लेक आहे आणि पूर्णपणे निळं पाणी दिसते. आता हे पूर्णपणे निळं पाणी दिसायचं एक रिझन ते म्हणजे की आकाशवरती निळं आहे आणि निळं आकाशाचं रिफ्लेक्शन खाली पाण्यामध्ये पडतं, त्यामुळे एकदम ब्लू वॉटर दिसते आपल्याला ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण पोहोचलो आहे फायनली पाहुणा लेकला. कालचा पाहुणा आहे, आपण पोहोचलो फायनली पँगॉंग लेकला. कालचा आपला स्टे पँगॉंग लेकला होता आणि आज आपण आलो आहे, ती लोकेशन आहे 3 इडियट्सची. आणि आय थिंक जब तक हे ज्यांचं शूटसुद्धा इथेच झालं होतं. तर खूप मस्त अशी लोकेशन आहे. इथे सांगण्यासारखा एक पॉईंट तो म्हणजे 3 इडियट्स मूवीनंतर इथे इंडियन टुरिझम जास्त वाढला. त्याच्या आधी फॉरेन टुरिझम जास्त होत आहेत. बट आता इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की जे काही फॉरेनर्स लोक आहेत ना ते आता इथे कमी येतात. माहीत नाही का, त्यांना रिझन माहीत नाही. बट फॉरेनर लोक आता इथे याचे कमी झाले आणि इंडियन क्राऊड बऱ्यापैकी इथे वाढलं आहे. हां तर हे चाचा यांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिली. मी महाराष्ट्र से हो ना, तो मराठी में व्हिडिओ करता हूँ मैं. अच्छा. तर 3 इडियट्सचे पूर्ण पोस्टर लावले तिथे आणि 3 इडियट्समध्ये वापरलेल्या काही गोष्टी होत्या. जशी करीना या स्कूटरवरती बसून आली होती, या म्हणजे या टाईपच्या स्कूटरमध्ये बसून आली होती. तर ती स्कूटर त्यांनी बऱ्याच ठिकाणी इथे लावली आहे. त्यासोबत हे तर तुम्हाला माहीतच असेल, आणखीन एक हे ड्रम, यामध्ये त्यांनी अंघोळ केली होती असा सीन होता. ठीक आहे. आणि बुलेट पण आहे तिथे लास्टला तुम्हाला बुलेट दिसेल. तर जब तक हे जानमध्ये सुद्धा बुलेटच वापरली होती. मेमरी रिक्रिएट करायची, त्यामुळे लोक इथे येऊन त्या गोष्टीवरती बसून फोटो काढतात. आता इथे फोटोचे चार्जेस तुम्हाला मी सांगतो कसे आहेत ते. जर तुम्हाला यांच्यावरती फोटो काढायचा असेल पर पर्सन 50 रुपीज मोजावे लागतात.
तर ही जी पँगॉन्ग लेक आहे ना एवढी, तर ही मोर दॅन 100 किलोमीटर आहे. आणि मूवीजमध्ये बघतो, बऱ्याच लोकांच्या व्हिडिओजमध्ये बघतो, तर आता तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा बघताय, तर ही फक्त आणि फक्त 30% आहे इंडियामध्ये आणि 70% आहे चायनामध्ये. म्हणजे विचार करा की ही किती मोठी असेल ती. आता काय तर बाईक रायडर सोडून जी लोक येतात ना ते बरेच असे फोटोज वगैरे ते काढतात. बट आमच्यासोबत किंवा माझ्यासोबत काय होतं ना की फोटो जर काढत असेल तर प्रत्येक ठिकाणी सेम आउटफिटवर फोटो कसा काढायचा ना, म्हणजे पुन्हा जर हे कपडे रायडिंग गिअर्स काढायचे आणि पुन्हा घालायचे म्हटलं की बराच वेळ जातो. त्यामुळे सहसा आम्ही फोटो काढायला अवॉइड करतो. आता एवढी चांगली लोकेशन आहे पाठी, बट एक फोटो नाही काढला मी. तर शाहरुख आणि अनुष्का 50 पर पर्सन आणि कपल 100. हे लॉजिक नाही कळायला मला. जर 50 पर पर्सन असेल तर कपलचे 100 असणारच की. जब तक हे जाण माहिती आहे, शाहरुख खानचे मूवीज बघायला मला एवढे खास आवडत नाहीत, बट त्याचे जे इंटरव्ह्यू आहेत ना ते खरंच क्लास असतात. तुम्ही जर शाहरुख खान फॅन नसाल किंवा असाल, त्यांच्या मूवी एक वेळ तुम्ही नाही बघितलं तरी चालेल, बट त्यांचे इंटरव्ह्यू जे आहेत ना ते बघा. त्यांचा इंटरव्ह्यूमध्ये ज्या प्रकारे ते बोलतात किंवा त्यांचा जो एक्सपिरियन्स सांगतात ना तो खरंच मस्त वाटतो ना, ऐकत राहावं असं वाटतं. आणि प्रत्येक त्यांच्या इंटरव्ह्यूमधून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. पँगॉन्ग लेकवरून आपण निघालो. आता लोक बाईकवरती फिरायचे शौकीन असतात, त्यासोबत कारमध्ये सुद्धा. आता ही टोयोटोची कोणती तरी कार आहे ज्यावरती पूर्ण त्यांनी मॅप प्रिंट केलं आहे आणि आय थिंक ते तेवढे फिरलेसुद्धा असतील. इथे मी एक गोष्ट नोटीस केली, ती गोष्ट म्हणजे की टुरिस्टसाठी झायलोचा खूप जास्त उपयोग केला जातो इथे. म्हणजे नॉर्मली आपण मुंबई साईडला झायलो क्वचित दिसते, पण इथे तुम्हाला झायलो टुरिस्टसाठी खूप जास्त गाड्या दिसून जातील. तर पँगॉन्ग लेकला तुम्हाला बरेच असे राहायचे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. माझ्या उजव्या हाताला सगळे टेंट हाऊस आहेत, त्याच्या पाठीवरती सगळे कॉटेजेस आहेत. जर तुम्ही टेंट हाऊस घेत असाल तर तुम्हाला थंडी वाजू शकते, त्यामुळे जर तुम्हाला थंडीपासून वाचायचं असेल तर तुम्ही कॉटेजेस वगैरे घ्या. आणि सध्या आता इथे ऑफ सीझन आहे, त्यामुळे आम्हाला बजेटमध्ये एकदम टेंट हाऊसमध्ये स्टे मिळाला 1000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग डिनर अँड ब्रेकफास्ट. जर तुम्ही सीझनला येत असाल तर नक्कीच या प्राईसमध्ये फरक तुम्हाला कळेल. आता मी जिथे राहतो आहे तिथल्या सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही नक्की चेक करा. गाईज, तुम्ही जर आमच्यासारखा प्लॅन करत असाल तर आम्ही आता पँगॉन्ग लेकवरून हंडलेला चाललो आणि हंडलेला जाण्यासाठी पँगॉन्ग लेकवरूनच एक सरळ रस्ता जातो, तो रोड तुम्हाला घ्यायचा आहे जो डायरेक्टली तुम्हाला हंडलेला पोहोचवतो. तर आपण हंडलेवरून जाणार आहे पुढे ओमनिंगला, जे आहे जगातील 1 नंबर मोटरेबल रोड झालेला आहे. आणि आजचं आपलं टार्गेट तेच आहे. तर इथे जेव्हा थंडीचं प्रमाण जास्त होतं ना तेव्हा ही जी लेक पूर्णपणे जमून जाते, म्हणजे पूर्णपणे ह्या पाण्याचा बर्फ होतो. आणि जिथे आपण थांबलो होतो ती लोक सांगत होते की इथे मिलिटरीवाले तिथले ते यावरती बाईकसुद्धा चालवतात, स्केटिंगसुद्धा करतात. म्हणजे आपल्याकडे नॉर्मली वॉटर स्पोर्ट्स होतात तसे इथेही लोक विंटर स्पोर्ट्स खेळतात. म्हणजे मला जर बर्फाची नदी बघितली तर मला एकच गोष्ट इमॅजिन होते जी मूवीजमध्ये आजपर्यंत बघत आलो आहे की बर्फाची लेअर तुटून खाली जर त्या पाण्यामध्ये पडलो तर काय. कारण बऱ्याच मूवीजमध्ये तोच सीन दाखवला जातो. आपल्याला पहिलं पण वॉटर क्रॉसिंगला चकमा देत आपण साईडनी जाणार आहे. काय करू, पाण्यातून टाकू की मग. ओके, बांधाने आपल्याला चकमा दिला आणि पुन्हा आपल्याला पाण्यामध्ये जावं लागलं. मला हा तिरंगा बघायला मिळाला आणि तो ज्या प्रकारे फडकतोय ना एकदम प्राऊड फील होतं. आता यामधल्या मातींच्या ठिकाणमुळे तुम्हाला दिसत नसेल, आता दिसेल बघतो प्रॉपर. सही वाटतं यार. तर आम्ही रेझांगला मेमोरियलला पोहोचले होता. आय होप की आतमध्ये बघायला सोडतील. कॅमेरा अलाव करतील की नाही माहीत नाही आतमध्ये. तर आपण आलो आता रेझांगला मेमोरियल बघायला. तर नक्की आहे काय या पाठची माहिती, इतिहास काय आहे हा जर आपण आतमध्ये जाऊन बघून घेऊया. जस्ट आपण आता वॉर मेमोरियल बघून बाहेर आलो. पाहिले सगळे हे बघताना खरं तर अंगावर काट्यान डोळ्यामध्ये पाणी येत होतं आपल्या. हो, खरंच डोळ्यावर पाणी येत होतं. कारगिल वॉर मेमोरियल पण सेम आहे. हां, ते पण आपण नेक्स्ट राईडला करूच नक्की कवर. हो, पण इथे येऊन पण एवढं समाधान वाटतं ना. इथे आल्यावर आपली देशभक्ती जागी होते. बरोबर. आपण आपल्याकडे असलो ना निवांत झोपतो, मजा करतो, एन्जॉय करतो. पण हे आर्मीचे जवान इथे येऊन इथे राहून काय फेस करतात आणि काय आपल्यासाठी करतात हे आपण शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे विचार कर ना की आपल्या 114 लोकांनी त्यांच्या 1300 जवानांना मारलं होतं. ते ऐकूनच अंगावरती काटा.
अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेला ऑडिओ ऐकला, त्यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेली व्हिडिओ पाहिली आणि म्हणजे अक्षरशः त्यांच्या आवाजाला काही तोड नाहीच आहे, बट त्यांच्या आवाजासोबत जी फिल्म बघताना असं एकदम थ्रिल वाटत होतं. तर हेच माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक डोंगर दिसत असेल, त्याच्या पाठी एक डोंगर आहे जो टोकिदा डोंगर आहे, तर तो चायनाच्या अंडरमध्ये आहे आणि ब्लॅक टॉप नाव आहे त्याला माहिती. आणि हाच डोंगर चायनाच्या अंडरमध्ये आहे, म्हणजे बघा ना आपण किती जवळ हा डिस्टन्स आहे इंडिया आणि चायनाचा. तर काय इथे थंडीमध्ये जे टेम्परेचर आहे इथलं ते 0 to -40पर्यंत टेम्परेचर जातं आणि या टेम्परेचरमध्ये आपल्या जवानांना इथे काम करावं लागतं. आपलं भारतासाठी काय योगदान आहे? 15 ऑगस्टला 26 जानेवारीला फक्त भारत माता की जय म्हणणं. इथून हनले आहे 100 किलोमीटर, 3-3.5 तास लागतील, कारण पूर्णपणे असा ऑफरोड आहे आपल्याला तिथे जाण्यासाठी. आणि तिथून पुढे ओमनिंगला आपल्याला करायचं आहे, तो हनलेपासून 2 तासाचा डिस्टन्स आहे. खूप मोठं आहे. देव यार आपली परीक्षाच घेतो आहे. मला वाटलं झंस्कार नंतर संपला असेल वॉटर क्रॉसिंग. पिंट्या माझी पाठीच अडकली यार. आईच्या गावात हे पाठी आहे ना, पाठी आहे, लवकर. लगेच भिजलं माझं. जा तिकडे, जा तिकडे, जा तिकडे जाऊन बाईक पकड, तिकडे जाऊन बाईक पकड ना, मी उभी करतो. जा लवकर, लवकर जा. हा या या या. दगड आला रे मोठा एक. चालू पूर्ण. एक मिनिट थांब जरा. सामान बघ ना काय भिजले का. ह्यात कपडे होती, ह्यात पण कपडे होती, त्याचं काय टेन्शन. पडली कशी काय, अनबॅलन्स झाली. दगड आला एक मध्येच पहिल्या चाकाखाली रे, हँडल फिरला त्यामुळे. चला, उद्घाटन ड्यूक पासून झालं, शेवट डॉमिनर पासून झाला. काय हात सूम पडले माझे, हात आणि पाय सगळे भिजलेत. ते सगळ्याच 5 मिनटं आधीच जस्ट मी विचार केला की एवढं लांब आलो आपण, एवढे किलोमीटर झाले, एवढं ऑफरोड केलं, पण आपली गाडी स्किट नाही झाली. आणि तो विचार करून संपता समोर वॉटर क्रॉसिंग दिसलं मला आणि तिथे बट्ट्या बोळ झालाच झाला. नशीब मिररला काय झालं नाही, पाण्यामध्ये मला मिररच दिसत नव्हता. मला वाटलं मिरर फुटलं माझा. एकदा पडलो, लडाख राईड सक्सेसफुल झाली म्हणायची गायला. काय नव्हतं. आता जस्ट माझी नजर गेली तो रबर हरताना दिसला मला. अरे शपथ बाबा, कॅनच नाही पाठी. कधीपासून दिसलं नाही जेरी कॅन तिथे. हा तर वैभव मध्ये काही शॉर्टकट्स मारत होता, त्यावेळेसच त्याचा कांड झालेला दिसतोय. तरी मी पाठवून बघतोय यार, बोललो सनी ऑइल का दिसत नाहीये. पहिलं त्याचं पडलं होतं, सो ते आम्ही टँकमध्ये पेट्रोल टाकलं होतं आणि आता सेकंडवालं पडलं, ते पडलंच. ते कुठे पडलं काही माहीत नाही. ज्याला सापडेल त्याची मजा होईल. 5 लिटर पेट्रोल मिळेल त्याला. आणि गाईज इथे या रिजनमध्ये ना ज्याला पेट्रोल मिळालं ना तर त्याला ते सोन्याच्या बरोबर आहे. ते तुम्हाला जर डाव्या त्याला दिसत असेल तर ट्रक डिवायडर क्रॉस करून खाली गेलाय आणि मध्येच अटकलाय तो. बापरे. आणि नंबर प्लेट नाही. अच्छा आहे, हा आहे जेकेचा ट्रक आहे हा. तर कसा काय तर स्टेरिंग फिरलं असेल इथे.
पण बेकार गेलाय, अर्धाच गेलाय तो. कंट्रोल कंट्रोल. रेतीचा अंदाज पण येत नाही या मातीचा. हात पूर्णपणे फ्री आहे, हँडल फ्री होऊन जातो पूर्णपणे. हळू 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 बघतो मी तुला मिररमध्ये, ये हळू. फायनली गाईस, फायनली हायवे लागलाय आपल्याला. हे 2 सेकंद. वा वा, संपले 2 सेकंड. काय चला हायवे लागला. हल्ले गावामध्ये एंट्री करतानाच एक चेकपोस्ट आहे, तिथे आपल्याला एंट्री करावी लागते आणि ते चेकआउटसाठी आपल्याला चिठ्ठी देतात. त्या चिठ्ठीवरती मेन्शन केलेलं असतं आपल्या किती बाईक आहेत, आपल्यासोबत किती पर्सन आहेत. सो ती चिठ्ठी त्यांना पुन्हा दाखवावी लागते, त्यानंतर आपलं चेकआउट होतं इथून. कारण कधी कधी काय होतं की काही लोक तिकडे थांबतात, काही लोक पुढे निघून जातात. त्यासाठी त्यांनी ते रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे. रिटर्न जाताना सगळ्यांनी सोबतच जा आणि ती चिठ्ठी दाखवून जा. आणि परमिटसुद्धा इथं जागोजागी चेक केलं जातं. तुम्हाला गरज नाही की त्याची प्रिंटआउटच घेऊन फिरलं पाहिजे. प्रिंटआउट तुम्ही एवढ्या ठिकाणी दाखवणार, पुन्हा बॅगमध्ये ठेवणार, त्यामध्ये ते फाटायचा बरेच चान्स असतो. त्यामुळे तुम्ही त्याची PDF मोबाईलमध्ये कॅरी करून मोबाईलमधून पण तुम्ही ते परमिट दाखवू शकता. इथून ओमनिंगला आता 2.5 तासाचा रस्ता आहे, म्हणजे 75 किलोमीटर आहे. त्यांनी आपल्याला 2.5 तास सांगितलं, याचा अर्थ रोड तर चांगला असेल. आणि बघा रोड खराब लागला. ओहो, रस्ता नजर जाईल इथपर्यंत हा असा सरळ रोड आहे. आणि लिटरली असं वाटतं की मी कोणत्या तरी वाळवंटामध्ये गाडी चालवतोय. अरे हालत खराब झाली आज माझी खरं तर. कारण सकाळी मी ब्रेकफास्टला फक्त अर्धा पराठा खाल्ला आहे आणि त्यावरती ते सकाळी, त्यानंतर ऑन रोड ऑफ रोड ऑन रोड ऑफ रोड कंटिन्यू चालू आहे असं. त्यामध्ये भूक सहन होण्याच्या पलीकडे गेली आणि अजून 75 किलोमीटरची राईड आपली बाकी आहे. वन साईड आणि वन साईड 75 किलोमीटर. तर मगासपासून आम्ही कंटिन्यू राईड करतो. रस्ता आहे नाही माहीत नाही. कोणत्या तरी मैदानातून आम्ही आलो, डोंगर चढला. आता डोंगरावरतीच आहे आम्ही आणि कंटिन्युअसली राईड करतो आहे. आय होप की आम्ही बरोबर डायरेक्शनला चाललो आहे. या रोडला 80च्या स्पीडला आहे मी. तर बराच वेळा आम्ही ऑफ रोड केल्यानंतर समोर आम्हाला एक रोड लागला आहे. हाय का, त्यांनी हाणलेला लेफ्ट दाखवलाय. ओमलिंगला स्ट्रेट. लो फ्यूल आले, रिफ्यूल करावी लागेल मला. एवढ्या किलोमीटरचा खतरनाकवाला ऑफ रोड बघितल्यानंतर जेव्हा आपल्याला असा हायवे दिसतो ना, खरंच एकदम हायसं वाटतं. जेव्हा जीव येतो तसंच झालं आमचं. आता जसं आम्ही वरती चढत चाललो आहे, ऊन आमच्यावरती आहे बट टेम्परेचर डाऊन होत चाललं आहे. आणि टेम्परेचर डाऊन झालं हे कम्प्लिटली जाणवतं आहे. आता हात थोडेसे, बोट थोडेसे सुंब पडायला लागले. त्यानंतर म्हणजे जी थंड हवा आहे ना, ते एकदम टोचायला लागली. आता मी वायझर ओपन ठेवून बाईक चालवतो. नुरबुला टॉपला पोहोचलो, जो की 17,328 फूट आहे. बट आपलं टार्गेट आहे ओमिंगला, जे की 19,000 फूट आहे. तर ओमिंगला आपलं जे टार्गेट होतं ते इथून 25 किलोमीटर फक्त राहिलेलं आहे. आणि आम्ही इथे ब्रेक घेतला एक, तो म्हणजे रिफ्युलिंगसाठी. आपल्या बाईकमध्ये काहीच पेट्रोल नाही. आता 2च पॉईंट फक्त दाखवत आहेत. तर आपल्याकडून बाईक 2 नाही, सॉरी 1च पॉईंट दाखवतं. तर रिफ्यूल करूया. आणि त्यासोबत रेनकोट आहे तो घालूया, कारण थंडीचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. आणि हा इथे बोर्ड लावला आहे, गेटवे टू उमलिंगला, म्हणजे इथून आपल्याला जायचं आहे वरती.
तर आता ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि सकाळी फक्त अर्धा पराठा खाल्ला आहे त्यावर ते. तर नशीब स्निकर्स वगैरे कॅरी केले, अरे पार्लेजी पण कॅरी केल्या भाई. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आम्ही लगेच निघालो, कारण हा रूट आम्हाला सनलाईट असतानाच पुन्हा कवर करायचं आहे. आणि रेन कवर यासाठी घातलं आहे मी की थंड हवा रायडिंग जॅकेटमधून एंटर नाही गेली पाहिजे. हा परफेक्ट ना, आता नाही लागलं तुला थंडी बस. आपण पोहोचलो आहे जगातील सर्वात उंच मोटरेबल रोडवरती आणि बहुतेक वैभव आणि मी असाच एक पहिला मराठी यूट्यूबर आहे ज्यांनी हा पल्ला गाठला आहे. गाईज खरंच खूप प्राऊड फील होत आहे की आज आम्ही इथे आहोत. आज आम्ही महाराष्ट्राला एका मराठी माणसाला, एका मराठी यूट्यूबरला रिप्रेझेंट करतोय यार. खरंच थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टसाठी आणि असंच प्रेम तुम्ही इथून पुढेही आम्हाला देत राहा गाईज. ही फिलिंग मी आता सांगू नाही शकत आहे. खूप मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठीच, माझ्यासोबत जी लोक आलं त्या सगळ्यांसाठीच. तर गाईज खूप छान असं फील होतं. एवढे दिवस घराबाहेर पडलो होतो आम्ही, ते कशासाठी तर ते फक्त आणि फक्त यासाठी, जगातल्या सगळ्यात उंच मोटरेबल रोडवरती येण्यासाठी. तर हा जो सगळा काय अट्टहास होता ना गाईज, तो फक्त आणि फक्त यासाठी होता. सो पुन्हा एकदा थँक्यू सो मच. सो आता इथे ऑक्सिजनची लेवल खूपच कमी आहे, त्यामुळे जास्त वेळ आम्ही इथे नाही थांबत आहे. आम्ही आता लगेच इथून निघतोय. माझा आवाज चेंज झाला. ओके, आम्ही जास्त वेळ इथे थांबत नाही, कारण ऑक्सिजन लेवलचा इश्यू यायला लागला आम्हाला. आता तरी ते कोणाला ऑक्सिजनचा इश्यू आला तर ऑक्सिजन कॅफे इथे आहे, तुम्हाला ते ऑक्सिजन मिळू शकतो. बट सध्या सीझन नाही आणि या टायमिंगला इथे कोणी येत नाही, त्यामुळे ते बंद आहे सध्या. बट तुम्ही येत असाल तर तुमचं ऑक्सिजन सिलेंडर सोबत कॅरी घ्या. तुम्ही जर येत असाल तर खूप दम लागतो यार. तुम्ही जर येत असाल तर स्वतःचा ऑक्सिजन सिलेंडर स्वतः कॅरी करून या गाईज. यार खूप मोठी अचिव्हमेंट आहे यार माझ्यासाठी, खूप मोठी. आतापर्यंत मी जेवढं बाईक राईड केल्या, जेवढं फिरलो, तर यासमोर नथिंग होतं. हा जो एक्सपिरियन्स आहे हा जगात वेगळा आहे, जगात वेगळा आहे. ज्यासाठी जीवाचा हाल करून त्या टॉपपर्यंत पोहोचलो. अक्षरशः आम्हाला 5 मिनटंसुद्धा तिथे थांबता आलं नाही, कारण एवढ्यावरती ऑक्सिजन लेवल खूप कमी होती, खूप कमी. त्यामुळे त्यातला एखादा जरी त्रास झाला असता तरी खूप प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळे झटपट आणि पटपट आम्ही तिथून निघालो. ज्यासाठी केला होता हा अट्टहास, तो पूर्ण झाला आमचा. आपण ओमिलला ड्रॉप करून खाली उतरत होतो आणि तिथे आपल्यासोबत अशी फजिती झाली की आपण रस्ता चुकलो, अंधार पडलेला. आम्ही नदीच्या पात्रातून इकडे तिकडे एवढं भटकत होतो. आम्हाला असं वाटलं की आम्हाला आजची रात्र इथेच झोपावं लागते. बट कशी बशी लाईट लागलेल्या गावामध्ये, त्याच्या अंदाजावरती आम्ही बाईक काढत फायनली या गावामध्ये, हेल्ले गावामध्ये पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर पहिलं होमस्टे दिसला, सोनम होमस्टे. तर इथेच आम्ही थांबलो. तर इथे सुद्धा आम्हाला चांगली डील मिळाली. थोडंसं बार्गेनिंग करावं लागलं आम्हाला. 800 रुपीज विथ डिनर विथ ब्रेकफास्ट अशी आम्हाला डील मिळाली. सो आम्ही इथे राहायचं लगेच ठरवलं आणि जास्त वेळ फिरत नाही बसलो, कारण ऑलरेडी फिरून आम्ही एवढं दमलो होतो ना, बराच वेळ आम्ही चुकलो होतो. चकवा कसा लागतो अक्षरशः, तसं आमच्यासोबत काहीतरी झालं होतं. तर इथे सगळे आपल्या बाईक पार्क केलेत आणि आता लोडिंग करायचं काम चालू आहे. इथून आपण निघणार आहे मनालीला, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर गाईज
एवढी मोठी अचिव्हमेंट होती माझ्या आयुष्यातली ही की जगातली सर्वात उंच मोटरेबल रोडवरती जाऊन मी बाईक राईड केली. खरंच माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही. तर काय नाही, म्हणजे तुमच्यामुळे सुद्धा शक्य झालं. म्हणजे तुम्हाला मला या सगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्या म्हणून मी मेंटली प्रिपेअर होतो. थोडा फिजिकली नसलो तरी मेंटली पूर्णपणे प्रिपेअर होतो की मला तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत. आणि फायनली मी त्या तुम्हाला दाखवतो. या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद होतो. सो आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. जर काही कारणाचा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर सबस्क्राईब अजून करत असेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. पूर्ण ते माती खाली पाडतात, त्याची धूळ एवढी उडते की हे बघा कशी लपून बसलेत. जय अरे रे 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 रे. तर गाईज आपल्याला नाव काय दादा तुमचं? तर अजय कदम आपल्याच गावचे आहेत. भेटून खूप छान वाटलं तुम्हाला. आज म्हणजे इथल्या याच एरियामध्ये 700 किलोमीटर चालवणं म्हणजे एक रेकॉर्ड आहे आपल्यामध्ये. आणि